तुमच्याकडे काहीही करायचं म्हटलं ना की सकाळी 6 वाजता उठून तयारी करतात. म्हणजे गुलाबजाम करायचे सकाळी 6 वाजता उठून तयारी करायची, पोहे करायचे सकाळी 6 वाजता उठून तयारी करायची. हे मग इडल्या वगैरे करायच्या असतील तर तुम्ही रात्री 2 वाजताचा गजर वगैरे लावून करत असाल ना तयारी. तुला काय कळणार ग वेल प्लॅन गोष्टींची गंमत. तुझं सगळं आपलं आयत्या वेळी असतं ना. साकेत पोहे करते पोहे. अरे चा पण कढीपत्ताच नाहीये, कसे करू पोहे. साकेत साबुदाणा वडा करू, साबुदाणा वडा. अगं मग साबुदाणा रात्री भिजव. पण नाही, या घरात मला आणि माझ्या घरच्यांना कायम पाण्यात पाहतेस. खिचडीसाठी लागणारे साबुदाणे मला कधी पाण्यात पाहायला मिळणार आहे. वा वा काय सुचलंय मला. हे अति होतंय. पुरुषांना इकॉनॉमिक फेल्युअर अलाउड आहे का? एखादी स्त्री जर इकॉनॉमिकली फेल गेली तर ती चालू शकतं, म्हणजे आत्ताच्या समाज परिस्थितीनुसार ते ओके आहे. कारण प्रायमरी जबाबदारी तिची ती नाहीच आहे ना, ती एक्स्ट्रा करते हे. नवऱ्याला मदत. एखाद्या मुलीला समजा जॉब नाही लागला वयाच्या 25व्या वर्षी तरी ती ओके, पण 25व्या वर्षी एखाद्या मुलाला नाही जॉब लागला तर त्याचे आई वडील, त्याचा समाज, त्याचे मित्रमंडळी सगळे त्याला घालून पाडून बोलतात, खाली बघतात. त्याला चॉईस नाही. पैसे कमावणं ही पुरुषाची त्याच्या टिकमार्क ऍक्टिव्हिटीज मधली सर्वप्रथम ऍक्टिव्हिटी आहे. हे आपण तयार केलेलं कंपल्शन आहे समाजाने. आपण हे मान्यच करायला तयार नाही की एखाद्या कपलमध्ये ती बाई मिळवते उत्तम पैसे आणि नवरा म्हणला की मला ना मुळातच एवढं धावपळ करून आणि करिअरिस्ट माइंडेड मी नाहीये, सो आय टेक केअर, मी घर सांभाळतो, तू पैसे कमाव. संसारासाठी कोणीतरी एक जण पैसे कमवा आणि कोणीतरी एक जण घर सांभाळ, असं जर सिच्युएशन असेल तर हा विचारच केला जात नाही, हा ऍक्सेप्टेडच नाहीये विचार. त्यामुळे पुरुषांनी पैसे कमावणे ही त्याची मूलभूत भूमिका किंवा मूलभूत त्याचं काम आहे. आणि हे इतकं बिंबवलेलं आहे समाजामध्ये की ह्याच्यापेक्षा वेगळा विचार करणारा पुरुष जर असेल तर तो कामचुकार तरी असतो, तो वाया गेलेला तरी असतो, त्याच्यात तेवढं स्किल सेट्स नाहीयेत किंवा धमक नाहीये, ही सगळी लेबलं लागतात.